हे बघा व्हेज पोटलीसाठी हे एक पावणा पातेला आपण मैदा घेतलाय. हे बाहेरचं आवरण करायसाठी. आतमध्ये आपण सारण भरणार आहोत, स्टफ करणार आहोत. थोडं मीठ टाकूया. आता यामध्ये काय टाकणार आहेस? आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. हे बघा बारीक बारीक 4 चमचे आहेत हे छोटे पोह्याचे. तेल टाकलं. त्यामध्ये थोडीशी चव यासाठी आपण चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतं ते. तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही म्हणजे स्किप करू शकता. आता आपण पीठ मळून घेऊया. पीठ मळून आपण साईडला ठेवून द्यायचं. ना एकदम घट्ट ना एकदम सैल करायचं. असं काढून घ्यायचं पूर्ण. सगळ्या पिठाला लागलं पाहिजे ते तेल वगैरे, तरच खुसखुशीत होतील ना. आता बघा चांगलं मळून घ्या पीठ. पाणी जेवढं लागेल तेवढंच टाका, नाही तर पातळ होईल. चांगलं मळून घ्या. तयार करून घेऊया. आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया. तर आपण आता तेल टाकतोय. तेल जरा गरम होऊ द्या. कांद्याची पात आहे. पातीचा कांदा बारीक करून घेतला आपण. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं त्या प्रमाणात भाज्या कापून घ्या. आम्हाला मोजकच बनवायचं आहे म्हणून आम्ही एवढ्या भाज्या कापून घेतो. 1 कांदा, 2 कांद्याच्या पाती घेतल्या, 7-8 लसूण, 2-3 मिरच्या असं घेतल्या, छोटा कोबी, 3 कलरच्या मिरच्या बारीक बारीक कापून घेतल्या थोड्या आणि 7-8 मशरूम बारीक चिरून घेतले. कांदा परतून घेऊया आपण. आपण एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. मिरची, आलं लसूण क्रश करून घेतली. क्रश घेतोय. थोडं दाताखाली आलं ना का छान लागेल. तुम्हाला पाहिजे त्याचं तुम्ही चायनीज टाईप बनवू शकता. आम्ही थोडं इंडियन व्हर्जन बनवतोय. आपल्याला भाज्या थोडं तेलात परतून घ्यायच्या अर्ध्या कच्च्या अशा. आता आपण रेड बेल पेपर, ग्रीन बेल पेपर आणि येलो बेल पेपर टाकून घेतोय. ही लाल सिमला मिरची आहे, हिरवी सिमला मिरची आहे आणि पिवळी. आता आपण कोबी पण टाकून घेतो. ह्या भाज्या आपल्याला तेलावर परतायच्या आहेत. आणि यात मेन इन्ग्रेडियंट आहे आपलं मशरूम. मशरूम टाकून आम्हाला वेगळे काही पदार्थ बनवायचा होता. त्याचा तुम्ही या सगळ्या मिश्रण म्हणून तुम्ही पराठाही बनवू शकता. त्यामध्ये चिकन किंवा प्रॉन्स वापरू शकता, सोया चंक्स वापरू शकता. हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. मांसवाली मच्छी पण असेल तिचे पण तुकडे वापरून करू शकता. काटेवाली नाही, बिना काट्याची. जराशी वाफ द्यायची. हे मिश्रण आता पूर्ण मिक्स करून घेऊया आपण. बघा पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे. चिली चिली फ्लेक्स आहे हे. काळी मिरी तुमच्यावर आहे, तुम्हाला किती टाकायचे. पाव चमचा आपण काळी मिरी पावडर टाकली. आणि थोडंसं लहान मुलांना आवडेल म्हणून आपण ओरेगानो टाकणार आहे. ओरेगानो तुमच्यावरती हे पूर्णपणे टाका किंवा तुम्ही ते स्किप करू शकता. तुम्हाला पाहिजे तर यामध्ये सोया सॉस, चिली सॉस किंवा आपली शेजवान चटणी तीही टाकू शकता. आम्ही थोडा वेगळा प्रकार बनवतोय. आणि थोडी हळद नावापुरती, थोडासा आपला लाल मिरची पावडर टाकतो. चांगलं स्टर करून घ्या पूर्ण. थोडं मीठ टाकून बघा. पण याच्यातलं पाणी सुकवायचं आहे. पाणी ठेवायचं नाही तर पोटली आपली ओली होणार. आणि त्याच्यासाठी टिप्स पण आहे. जर तुम्हाला वाटलं हे मिश्रण ओलं होईल आणि आपली पोटली ओली होऊन जाईल
तर यामध्ये आपण थोडंसं पीठ मिक्स करू शकतो या मिश्रणामध्ये. पीठ त्यामधून पाणी शोषून घेणार. आपण यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं. चवीप्रमाणे टाका तुमच्या, लागलं तर आपण परत टाकू शकतो. आता कमी टाकून पहिला मिक्स करून घ्या. थोडा लिंबू पिळून घेऊ आपण टँगिनेससाठी. गॅस बंद करून घेऊया. आता आपण कोथिंबीर टाकतोय आणि आता गॅस पण बंद करून टाकूया आपण. झालं, शिजलंय आपलं. आता याची लास्ट स्टेप राहिले. यामध्ये आपण चीज क्यूब किसून टाकणार आहे आणि मग ते मिश्रण आपण भरायचं आहे. आता यामध्ये आपण ना हे बघा असे चीज क्यूब मिळतात, ते मी आता खिसून घेणार आहे. तुमच्याकडे जर श्रेडेड चीज, दुसरे मोझरेला चीज असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता. मिश्रण काय बांधलं जाईल आणि चव पण छान येईल. आवाज कमी कर. आता मी इथे चपाती बनवून घेतली, म्हणजे पुरी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर अजून छोटी पण बनवू शकता तुम्ही. त्यामध्ये आपण मिश्रण घालून घेऊया. याची आता आपण पुरचुंडी करून घेऊया. ही जर अशी आपळायची ना तर तेलात जाऊन उघडते. आमच्या एक दोन उघडल्या म्हणून इथे जरा प्रेस करा. हे बघा, अशाच सगळ्या करून घ्यायच्या. काय नाही आहे, इझी एकदम. पुरचुंडी म्हणजे अशी आवळून घ्यायची वरून, आपण जशी पोटली बांधतो ना तशीच. आता आपण फ्राय करायला टाकूया. दोन्ही साईडने मी पोटली छान फ्राय करून घेतली. तर बघा, अशा प्रकारे आपल्या व्हेज पोटली तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पण लवकर आपल्या घरी बनवून बघा. यामध्ये दुसरे प्रकार करून बघा आणि आम्हाला कळवायला विसरू नका. झणझणीत रेसिपीज म्हणजे आईचं चॅनल आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू.